गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही, मात्र आवर या दोन्ही बाजूंनी घातला पाहिजे। रानावनात फिरणाऱ्या मेंढपाळाच्या मुलाला जी भाषा येते तीच तो बोलणार, अशा शब्दात भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे पडळकर यांची बाजू घेतली आहे। गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या वक्तव्याचं खासदार अमोल कोल्हेंनी खरपूस समाचार घेतलाय। 17-18 तास उलटूनही भाजपनं अथवा मुख्यमंत्र्यांनी पडळकरांबाबत कोणतीही भूमिका घेतलेली नाही। दिलगिरी तर सोडाच, पण त्यांना खंतही वाटत नाही, असं पडळकर म्हटलं। पडळकरांचं वक्तव्य आम्हाला मान्य नाही, कुणाच्याही आई-वडिलांवर बोलण्याचा अधिकार पडळकरांना नाही। पडळकरांशी चर्चा करणार असून अशी वक्तव्य ते परत करणार नाहीत, अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे। शेतकऱ्यांनी आपल्या कामधंद्यावर लक्ष द्यावं, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष द्या, सरकारच्या म्हणण्याकडे लक्ष देऊ नका, असं वक्तव्य माजी आमदार बच्चू कडूंनी केलंय। तर शेती विकू नका, असंही आवाहन कडू यांनी शेतकऱ्यांना केलंय। सिंधुदुर्गच्या दोडामार्ग पोलीस ठाण्याला मंत्री नितेश राणे यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली। तालुक्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिले। नागपूरमध्ये ओबीसी समाजाच्या विविध सामाजिक संघटनांची महत्त्वाची बैठक झाली। बैठकीत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचीही उपस्थिती होती। बैठकीत 10 ऑक्टोबरच्या ओबीसी मोर्चाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला। काही लोक चमकुगिरी करतात, बच्चू कडू आणि उन्मेष पाटलांवर गुलाबराव पाटलांनी ही टीका केली आहे। तर आम्ही निवडून आलो आणि तुम्ही धपकन पडले, असा टोलाही त्यांनी लगावला। उल्हासनगर परिसरात पदाधिकाऱ्यांची भेट घेत असताना शहाड रेल्वे स्थानकाबाहेर राज ठाकरेंनी आपला ताफा थांबवला। यावेळी हिंदी नावाची पाटी ही स्थानक परिसरात लावण्यात आली होती। दरम्यान राज ठाकरेंच्या आदेशानंतर हिंदी नावाची पाटी काढण्याच्या सूचना देण्यात आल्या। कुंभमेळा मंत्री समिती आणि कुंभमेळा शिखर समितीची स्थापना करण्यात आलेली आहे। कुंभमेळा शिखर समितीच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर मंत्री गिरीश महाजन यांची कुंभमेळा मंत्री समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। तर छगन भुजबळ, दादा भुसे, उदय सामंत, शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव कोकाटे तसंच जयकुमार रावल यांची सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे। बंडू आनेकरच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला। दरम्यान 7 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बंडू आनेकर आणि कुटुंबांचं बँक अकाउंट सील करण्यात आलंय। आयुष कोमकर हत्या प्रकरणात सुटकेसाठी आर्थिक व्यवहार करता येऊ नये, यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। कोथरूड गोळीबार प्रकरणी घायवळ गँगच्या 5 जणांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या प्रकरणातील 5ही आरोपींना 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कर्नाटकमधील विजयपूर जिल्ह्यातील चडचण इथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर पडलेल्या दरोड्याप्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। दरोडेखोरांनी लुटलेला मुद्देमाल हुलजंती गावातील एका बंद घराच्या छतावर आढळून आला। 6.5 किलो सोनं आणि 41.5 लाख रोकड असलेली बॅग पोलिसांनी हस्तगत केली आहे। सांगोल्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। 2 तासात 170 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आणि यामुळे अनेक भागात पाणी शिरले, जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। तर शेती पिकाचं देखील मोठं नुकसान झालं। धाराशिव जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे। पावसामुळे सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचले। जळकोट नळदुर्ग रस्त्यावर पाणी आल्यामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली। नाशिकच्या मालेगाव मनमाडसह ग्रामीण भागात जोरदार पाऊस झाला। पावसामुळे सखल भागासह शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। याचा फटका कांद्याच्या पिकाला बसलाय। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यात अतिवृष्टी झाल्या आणि यामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय। दरम्यान तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील गल्हाटी प्रकल्प 100% भरलाय। गल्हाटी प्रकल्पात गोदावरी नदीतून पाणी सोडण्याची मागणी गल्हाटी धरण संघर्ष समिती गेल्या 20 वर्षांपासून करते। दरम्यान आता गल्हाटी प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं संघर्ष समितीच्या वतीनं जलपूजन करण्यात आलं। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार चोपडा तहसील कार्यालयामध्ये मतदार यादीतील पडताळणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। 2002च्या मतदार यादीतील मतदार आणि त्यांच्या अनुक्रमांक तसंच 2024च्या मतदार यादीतील अनुक्रमांकांची पडताळणी सुरू आहे। पंढरपूर तालुक्यातील उपरी इथल्या कासाळ ओढ्यावर पूल नसल्यामुळे ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना बंधाऱ्याच्या भिंतीवरून धोकादायक प्रवास करावा लागतोय। सध्या कासार ओढा पूर्ण क्षमतेनं भरलाय, त्यामुळे तात्काळ पूल बांधून देण्याची मागणी ग्रामस्थ करतायत। सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील बळीराजाच्या तोंडचं पाणी पळालेलं आहे आणि या पावसानं राज्यभरात पिकांचं मोठं नुकसान झालंय। कोरड्या दुष्काळाचा सातत्यानं सामना करत असलेल्या मराठवाड्यात यंदा ओल्या दुष्काळाचं संकट गडद झालंय। विदर्भात 7 लाख हेक्टरला फटका बसला, तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात फळबागांचं मोठं नुकसान झालंय।
राज्यातील काही भागात पुन्हा पावसानं जोरदार तडाखा दिला. काही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. दरम्यान पुढील 2 ते 3 दिवस मुंबईसह राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. या कालावधीमध्ये मेघगर्जना होण्याचीही शक्यता आहे. कर्जत जामखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती आणि जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. अनेक ठिकाणी हातात आलेली पिकं पाण्यासोबत वाहून गेल्यानं शेतकरी हतबल झालाय. या भागात आमदार रोहित पवार यांनी पाहणी केली. शासनानं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली. पुणे शहरातील रस्त्यांवर होणारी अतिक्रमणं, जागोजागी पडलेले खड्डे, तुंबलेली गटार यासह नागरिकांना भेडसावणाऱ्या अन्य समस्यांची जाणीव अधिकाऱ्यांना व्हावी यासाठी अधिकाऱ्यांनी आता थेट रस्त्यांवर उतरण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेत. काही ठिकाणी महापालिका आयुक्त हे स्वतः भेट देणार आहेत. सोलापूरकरांची हवाई सेवेची दीर्घ प्रतीक्षा संपली असून येत्या 15 ऑक्टोबरपासून सोलापूर विमानतळावरून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू या 2 मार्गांवर नियमित प्रवासी विमान सेवा सुरू होणार आहे. त्यासाठीची बुकिंग प्रक्रिया आजपासून सुरू होईल. औषधांवरील वस्तू आणि सेवा करात कपात करण्यात आल्यानंतर औषध नियंत्रकांनी कंपन्या आणि वितरकांना सुधारित किमतींमध्ये ग्राहकांपर्यंत औषधं पोहोचवण्याचे निर्देश दिलेत. सर्व औषध विक्रेत्यांच्या सहकार्यानं ग्राहकांना 22 सप्टेंबरपासून स्वस्त औषधं उपलब्ध करून देण्याचं पाऊल उचललेलं आहे. यामुळे जुनी किंमत असलेली औषधं नवीन किमतीमध्ये ग्राहकांना मिळतील. शस्त्रक्रियागार सहाय्यक पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्याबाबत मुंबई महानगरपालिकेनं जाहिरात प्रसिद्ध केली होती. ही पदं कंत्राटी पद्धतीनं भरण्यास म्युनिसिपल मजदूर युनियनकडून तीव्र विरोध करण्यात आला होता. या विरोधानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनानं ही जाहिरात संकेतस्थळावरून मागे घेत ही पदं पदोन्नतीनं आणि अंतर्गत निवडीनं भरण्याचा निर्णय घेतला. नांदेड पनवेल एक्सप्रेसमध्ये पोलीस असल्याची बतावणी करून प्रवाशांना लुटणाऱ्या प्रवाशांनी तोतया पोलिसाच्या ताब्यात दिलं आणि पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिलं. तुळजापूरमधील बस स्थानकाचं नाव आता श्री तुळजाभवानी बस स्थानक करण्यात आलेलं आहे. तर जुन्या बस स्थानकाचं नाव छत्रपती संभाजी महाराज बस स्थानक असं करण्यात आलंय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या बस स्थानकाचं नाव बदलण्याचं आश्वासन दिलं होतं. बुलढाण्यातील लोणार सरोवराची पातळी महिनाभरापासून वाढलेली आहे. परिसरातील 12 मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. तर सरोवराच्या आतील काठावर असलेल्या कमळजा माता मंदिराच्या ओट्यापर्यंत पाणी आल्यानं यंदाच्या नवरात्रोत्सवावर जलसंकट ओढावलंय. धुळ्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकरांविरोधात निषेध आंदोलन केलं. यावेळी पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारून प्रतिमेचं दहन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सावंतवाडी नगरपालिकेतील त्या कंत्राटी कामगारांनी केलेलं आंदोलन हे कायदेशीर होतं. त्यांना सर्व माजी नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. या आंदोलकांची निर्वाह भत्त्याची मागणी मान्य झालीच पाहिजे. आंदोलकांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी घेतली. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी आमदार राजेश राठोड यांनी केली आहे. महिन्याभरात मागणी पूर्ण न केल्यास बंजारा समाजातील सर्वपक्षीय आमदार एकत्रित राजीनामा देणार असल्याचं ते म्हटलं. विदर्भातील महसूल सेवकांचं नागपुरात गेल्या 9 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. यवतमाळच्या उमरखेडमध्ये सकल ओबीसी समाजानं उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ओबीसी आरक्षणामध्ये कुणाचाही समावेश नको अशी मागणी यावेळी करण्यात आली. यवतमाळच्या कामठवाडा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत केवळ एकच शिक्षक असल्यानं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. त्यामुळे शिक्षक उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी आणि पालकांनी जिल्हा परिषदेतील मुख्याधिकाऱ्यांच्या कक्षात जाऊन जोरदार घोषणाबाजी केली. अर्धवट स्थितीमध्ये बंद पडलेला रेल्वे भुयारी मार्ग तात्काळ बुजवावा या मागणीसाठी खामगावात भाजप पाठोपाठ राष्ट्रवादी देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. तात्काळ उपाययोजना न केल्यास पाण्यात उड्या घेऊन आत्महत्या करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. गोंदिया जिल्ह्यातील काळीमाटी गावात ग्राम रोजगार सेवक निवड प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणात कारवाई न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. नांदेडमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. शेतकऱ्यांना योग्य मदत न दिल्याचा आरोप करण्यात आला. फेरविचार करून योग्य मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मालेगावात वोट चोरीच्या मुद्द्यावरून माजी आमदार आसिफ शेख आक्रमक झाले. यावेळी त्यांनी भर पावसात मोर्चा काढला. दरम्यान त्यांनी 42,000 मतांची चोरी झाल्याचा आरोप केला. कन्नडमध्ये बंजारा समाजानं मोर्चा काढला. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहारनं अनोखं आंदोलन केलं. अंगावर कागद चिटकवत मागण्या पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आलं.
जळगावात शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आंदोलन केलं. यावेळी गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान पडळकरांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. बुलढाण्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी नष्ट झालेल्या पिकांची झाडं उपविभागीय कार्यालयामध्ये आणली. तातडीनं पीक विमा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आता एक मोठी बातमी. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात घणसोली आणि शिळफाटा दरम्यानचा मार्ग आता सज्ज झालेला आहे. या बोगद्याचा अंतिम टप्पा आज पूर्ण होणार आहे. या बोगद्याचा ब्रेक थ्रू कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव उपस्थित असतील. मुख्य बोगद्यापर्यंत पोहोचण्यासाठी अतिरिक्त बोगद्यासाठी 6 डिसेंबर 2023 रोजी खोदकामाला सुरुवात करण्यात आली होती. अतिरिक्त बोगद्यासाठी तज्ज्ञांच्या देखरेखीखाली 27,515 किलो स्फोटकांचा वापर करून 214 स्फोट करण्यात आले. हा प्रकल्प जपानच्या शिंकानसेन तंत्रज्ञानावर आधारित आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत 1.8 लाख कोटी रुपये इतकी आहे.